सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये सध्या तासगाव तालुका आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडत आहेत। या राजकीय रणसंग्रामामध्ये तासगाव तालुक्यामध्ये सगळ्यात संवेदनशील आणि हाय व्होल्टेज राहिलेला जो मतदारसंघ आहे तो मणी-राजुरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता सध्या चौरंगी किंवा पंचरंगी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे। नुकतेच अर्ज भरलेले आहेत उमेदवारांनी, त्याच्यामध्ये छाननी झालेली आहे आणि 27 तारखेपर्यंत अर्ज पाठीमागे काढून घेण्याची मुदत आहे। या एकूण निवडणुकीचं जे चित्र आहे ते 27 तारखेला 2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल। तत्पूर्वी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे उमेदवार उभे राहिले त्यात एक सर्वात आश्वासक असं नेतृत्व म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे धनुष्यबाण या चिन्हावरती उभे राहिलेले मला वाटते पश्चिम महाराष्ट्राचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि महाराष्ट्र मराठी न्यूज सोबत आज बऱ्याच या निवडणुकीच्या अनुषंगाने विस्तृत अशा मुद्द्यावरती चर्चा करणार आहेत। काका नमस्ते। महाराष्ट्र मराठी जय महाराष्ट्र। महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत। प्रदीप काका माने पाटील म्हणजे फक्त तासगाव तालुक्यापुरता नव्हे तर जिल्ह्यापुरता नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिचित असले एक नेतृत्व आहे। सरपंच परिषदेच्या माध्यमातून सावडे गावच्या छोट्या गावाचा त्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचार केला। गावामध्ये काही आश्वासक योजना आणल्या, एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी समाजकारणाची राजकारणाची सुरुवात केली। काका आज आपण बघतोय की या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उभे आहात। आम्ही तुम्हाला सुरुवातीच्या तुमच्या संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये आम्ही तुम्हाला बघतोय तुमचं नेतृत्व कसं वाढत गेलं। एकूण ह्या आजपर्यंतचा जो तुमचा प्रवास झाला त्याच्यामध्ये तुमचा राजकीय प्रवास नेमका कसा झालेला आहे? खरं तर माझा हा राजकीय प्रवास म्हणण्यापेक्षा मी काम करत असताना मला समाजामधील अनेक वंचित घटकांची परिस्थिती मी पाहिली आणि अशा वेळी माझ्या लक्षात यायला आलं की आपल्याला काहीतरी समाजासाठी चांगलं करायचं आहे आणि ह्या गोष्टी करत असताना तत्कालीन नेतृत्व त्यांच्यासोबत काम करत असताना अनेक बरे वाईट अनुभव येत होते। परंतु त्या वयामध्ये शेतकरी कसा जगतोय, शिकल्या सवरलेला तरुण आज सुद्धा गावखेड्यामध्ये शेतीच का करतोय, अनेक वर्ष अनेकांची भाषणं आमच्या आज्यापासून बापापासून हा तालुका दुष्काळमुक्त होईल, हा तालुका पाणीदार होईल ही भाषणं मी ऐकत आलो आणि कुठंतरी बदल व्हायला पाहिजे म्हणून माझ्या मनामध्ये क्लिक झालं की आपल्याला पुढं काहीतरी जाऊन करावं लागेल आणि त्यावेळीपासून माझ्या मनामध्ये समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना जागी झाली आणि मी पहिल्यांदा गावात तंटामुक्ती अध्यक्ष झालो। अध्यक्ष झाल्यानंतर काय काम करायचं असते हे मला काय कळालं बरं, परंतु ओघानं लोक यायला लागली घरी की आमचे भांडणं आहेत, विहिरीच्या पाण्यावर भांडणं आहेत, आमच्या शेताच्या बांधावर भांडणं आहेत। वेगवेगळ्या विषयाला आल्यानंतर मी ठरवलं की ग्रामपंचायतीच्या पंचायतीत बसून गाव कसव्याच्या बाहेरच्या लोकांची पंचायत करण्यापेक्षा थेट बांधावर जाऊन लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या समजून घेत होतो आणि समस्या समजून घेत असताना ह्या तर समस्या कॉमन आहेत असं वाटू लागलं आणि हळूहळू लोकांना न्याय मिळू लागला। मलाही कॉन्फिडन्स वाटला की आपण लोकांना चांगला न्याय देऊ करू शकतो आणि खरं सांगतो तंटामुक्ती अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा मी गावामध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला। कारण जेवढी लोक युद्धात गेली नाहीत तेवढी ह्या दारूत गेलेले आहेत। नक्कीच व्यसनात अनेक तरुण बेधून होऊन त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त झालेला आहे म्हणून त्यावेळी मी गावातील महिलांना एकत्रित करून त्या ठिकाणी दारूबंदी झाली पाहिजे, मटका बंद झाला पाहिजे ही भूमिका हातात घेऊन मी माझ्या गावात काम चालू केलं आणि हळूहळू त्याला यश आलं आणि गावामध्ये साधारणपणे 2015-16ची गोष्ट असेल आरक्षण सरपंच पदाचं आरक्षण ओपन आलं आणि सरपंच पद आरक्षण ओपन आल्यानंतर लोक म्हणायला लागली की आता तुम्ही चांगलं काम करताय, थोडा तुम्ही गावासाठी प्रयत्न करा उभा राहा। मग एकतर मी गाव खेड्यातला का शेतकऱ्याचा का माजी सैनिकाचा मुलगा, कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, काही राजकीय पार्श्वभूमी नाही, काय आमचा बाप कुठं राजकीय कुठला चेअरमन नाही, कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही, गावात शेती करणारा रिटायर झाल्यानंतर गावात शेतीवाडी करणारा आमचा बाप, द्राक्ष बाग अर्धा एकर, आमच्या बापाने पिकवलेल्या द्राक्ष शेतीतले पैसे आम्ही कधी बघितलंच नाहीत। प्रत्येक मार्चंटला बँकेत पैसे भरायचे, सोसायटी फिरवाफिरवी करायच्या, काय फिरवाफिरवी असते ते आम्ही बघून जवळून पाहिलं, आमच्या कुटुंबाचं, शेजा पाजाऱ्यांचं, गावाचं पाहिलं। सोसायटी फक्त फिरत होती आणि आम्ही सोसायटीकडून फिरत होतो
आणि हे मनामध्ये शल्य कुठे टोचत होतं. आणि हळूहळू थोडं गावात काहीतरी करावं लागेल तरुणांना सोबत घेऊन या भावनेनं मी सरपंच पदासाठी उभा राहिलो. पटणार नाही, गावामध्ये चमत्कार झाला की एक तरुण पोरग आज या ठिकाणी गावाला नेतृत्व करण्यासाठी पुढे आलेला आहे. मला महिलांनी सरपंच केलं, मला सामान्य शेतकऱ्याच्या पोरांनी सरपंच केलं, गाव कुसव्याच्या बाहेर राहणाऱ्या गोरगरीब कष्टकरी जनतेने मला सरपंच केलं. आणि त्याची जाणीव म्हणून मी काम करत असताना माझ्या शेतातलं काम, माझ्या द्राक्षबागेतलं काम कळत नकळत हातानं सुटलेलं मला कळलं नाही. आणि 5 वर्ष बेभान होऊन गावासाठी 100% वेळ दिला. आणि नुसता वेळ दिला नाही तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि मंत्रालयाच्या या ट्रॅकवरती चालत असताना माझा एक कॉन्फिडन्स वाढला. आणि ह्या गोष्टी करत असताना गावामध्ये अनेक कल्याणकारी योजना सरकारचे मी राबवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या योजना राबवत असताना गावामध्ये महिलांसाठी जे काही मला करायचं होतं, आज महिलांच्या स्वयंसहायता गट असेल, बचत गट असेल, असे अनेक गट होते, परंतु फक्त बैठकीपुरते ते गट असायचे. हळूहळू आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे व्यवसाय जिथे दिले जातात, DIC जिल्हा उद्योग केंद्र, आम्ही महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते बचत गट फक्त कागदापुरतं मर्यादित प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केले? अजिबात नाही. 10% सुद्धा इम्प्लिमेंटेशन होत नाही. काय सांगतो? एवढ्या सरकारच्या चांगल्या योजना आहेत, परंतु त्या ठिकाणी त्या योजना फक्त कागदावरती आहेत. आणि ह्यात फक्त बदल करावा लागेल म्हणून मी माझा प्रयत्न चालू केला. गाव संघटित झालं. माझ्या ग्रामपंचायतीमध्ये महिला कधी येत नव्हती अगोदर, परंतु मी सरपंच झाल्यापासून माझ्या गावामध्ये आबालवृद्ध येऊ लागले, महिला येऊ लागल्या, थेट काम सांगू लागले. हाताला धरून खाली बसवायचे, मी त्यांचे प्रश्न ऐकत होतो. त्यांचे प्रश्न ऐकताना माझी आई, माझी आजी मला दिसायची. हे प्रश्न सगळ्यांचे सारखेच आहेत, घरोघरी मातीच्या चुल्या आहेत, ह्याची खात्री झाली. आणि मात्र मी त्यावेळी खरी सुरुवात केली की इथून पुढं आपल्याला आपला जन्म या सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी दिलेला आहे, काहीतरी नवीन करायचं आहे ह्याची जाणीव होऊ लागली. आणि त्यानंतर मी हळूहळू ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला यश आलं. त्यावेळी नुकतंच आमिर खानचं पाणी फाउंडेशन सुरू झालं होतं. आणि पाणी फाउंडेशनच्या वेळी गावातील सगळे विरोधक वगैरे आम्ही एकत्र येऊन काम करत 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 प्रचंड काम उभं राहिलं. आमिर खानला इथे यावं लागलं सावड्यामध्ये. फक्त आमिर खान नव्हे, जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे CO, या राज्यातले प्रमुख सगळे पक्षातले म्हणण्यापेक्षा प्रमुख प्रशासनाचे आले आणि गावामध्ये राहू लागले, गावामध्ये काम करू लागले. आमच्या गावातील शेतकऱ्यांना, तरुणांना त्या ठिकाणी उत्साह त्यांचा एवढा वाढला. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे गाव तर माझं पाणीदार झालंच, परंतु गाव पाणीदार झालं, गावामध्ये वाद मिटले, गावातली राजकीय धार जी होती ती बोतड झाली. आणि कळत नकळत आम्ही हातात काम करू लागलो. 5 वर्षामध्ये प्रचंड काम उभा करू शकतो. एक शुभ संकेत गेला त्यातून. शुभ संकेत गेला. पण दुर्दैवानं त्यावेळी कोरोना 2019-20-21 3 वर्ष कोरोना काळ होता. सगळा ग्रामपंचायतीचा फंड जो होता सगळा डायव्हर्ट झाला आरोग्य विभागाकडे. बरोबर. त्यामुळं त्या ठिकाणी पैसा नसताना लोकसहभागातून आम्ही काम करू लागलो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या गावामध्ये 5 ते 6 करोड रुपये लोकसभा आणि CSR फंडातून उभे राहिले. मग त्या ठिकाणी वाचनालय असेल, त्या ठिकाणी गावातील शाळेच्या खोल्या असतील, त्या ठिकाणी हायस्कूल शाळेचे वर्ग असतील, त्या ठिकाणी दवाखान्यासाठीच काम असेल, ग्रामपंचायतीची इमारत 100% लोक वर्गणीत नाही. हे चांगला शुभ संदेश दिला. माझ्यावरचा विश्वास बसेना की लोक एवढं सहकार्य करतायत. म्हणजे एकूणच फक्त प्रशासनावरती किंवा शासनाच्या निधीवरती अवलंबून न राहता एक वेगळा ट्रॅक तुम्ही तिथं अवलंबला आणि त्याच्यामध्ये लोकांचाही चांगला रिस्पॉन्स मिळाला तुमचं असं मत? त्या ठिकाणी 14 विभाग असेल, 15 विभाग असेल, हा जो निधी येतोय या निधीच्या माध्यमातून काम करत असताना एका आराखड्यामध्ये, एका चौकटीत आम्ही काम करतो. परंतु त्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही काम करू लागलो. या गावातील अनेक तरुण पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरामध्ये गेले, तिथं उद्योजक झाले आणि या गावाच्या मातीचं ऋण फेडण्यासाठी त्या उद्योजकांनी गावात आले आणि गावात मदत केली. खरं तर या राज्यातले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब असतील आणि आवजा साहेब असतील या ठिकाणी आले. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून, सावडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतला. हजारो लोक आले, अनेक स्टॉल त्या ठिकाणी लागले आणि त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक सावडे वेगळं काहीतरी करतंय
एका राजकीय पटलावरती गेलं, सामाजिक क्षेत्रामध्ये हे गाव पुढे येतंय ह्याची जाणीव जिल्ह्याला होऊ लागली. त्यामुळे याचा फायदा असा झाला की अनेक उद्योजकांनी त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि गावामध्ये CSR फंड प्रचंड आला. नक्कीच. काका, तुम्ही एकूण हा प्रवास मांडत असताना एक सरपंच पदाची तुम्हाला जबाबदारी मिळाली, थेट सरपंच म्हणून तुम्ही गावामध्ये निवडून आला. मग त्या पदाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न पण केला. मला वाटतंय आमच्या डोळ्यासमोर नेहमी हिवरे बाजार असेल किंवा पोपट पवार असेल ही नेतृत्व आश्वासक होते, म्हणजे त्यांच्याकडे बघून आपण सगळीकडे करत होतो. पण का एक थोडीशी खंत वाटते की आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये सावर्डेसारखं छोटं गाव, ज्या गावाचा संपूर्ण राज्यात देशामध्ये आज लोकांनी म्हणजे सगळ्या पातळीवरती त्याची दखल घेतली, पण दुर्दैव खरंच असं झालं का या बाबतीत की काय त्याला न्याय मिळाला नाही? हे बघा, मी सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा हिवरे बाजार गाठलं. बरं. या देशातले ज्यांनी RTI कायदा आणला, जे समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावाला भेट दिली, रायगंज सिटीला. त्यानंतर ज्यांचे 7वी पण शिक्षण नाही असे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील त्यांच्या गावाला भेट दिली. गावं छोटी आहेत, फार मोठी नाही. बरं. काही असं फार वेगळं काही नाही, परंतु गावं संघटित होऊन एकत्रित येऊन मग त्या ठिकाणी वॉटरशेडचं काम असेल, पाण्याचं नियोजन असेल, पीक पद्धत असेल, गावामध्ये व्यसनमुक्ती असेल, ह्या सगळ्या कामामुळं ते गाव संघटित झालं. आणि तिथंच मला कानमंत्री मिळाला की ज्या गावामुळं, ज्या गावातील लोकांमुळं एकत्रित येण्यानं ते गाव जर आदर्श बनत असेल, माझं गाव का बनणार नाही. मला आजही आठवतंय, अण्णा हजारे साहेबांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि सांगितलं, एक काम कर, पहिलं गाव संघटित कर, भविष्यामध्ये हळूहळू चांगलं काम करत आहे. पोपटराव पवार यांनी त्यांचं गाव फिरून दाखवलं. गाव छोटं आहे, पण गावामध्ये एकेकाळी दारूच्या भट्ट्या असायच्या. एखादा पाहुणा जरी गावात आला तर त्याला चहा पाजत नव्हती, त्या भट्टीवरती घेऊन जायची. तिथं जर भांडं नसेल, ग्लास नसेल तर बुटानं दारू पिलीत लोक. हे दस्तूर खुद्द पोपटराव पवारांनी सांगितलं. एवढी वैभवाचा भाग सोडा, आज तेच गाव राज्यात नव्हे देशात आधारित झाले. अनेक PhD करण्यासाठी पोपटराव पवार अनेक लोक तिथे येत आहेत आणि तिथून मला प्रेरणा मिळाली. भास्कर पेरे पाटलासारखं कमी शिक्षण असलेलं एक माळकरी आज राज्यभर त्यांना बोलवलं जातं. आणि अशा ह्या राजकीय नाही, सामाजिक क्षेत्रात काम करणारे सरपंच जर आदर्श ठरत असतील, त्यांना राज्यस्तरीय देश लेवलचे पुरस्कार मिळत असतील, तर यांच्यासोबत राहून हे काय बघतायत, हे काय वाचतायत, हे काय विचार करतायत, ह्याचा कानमंत्री मी त्या ठिकाणी घेतला. तिथून जे आलो ते माझ्या ग्रामपंचायतीला सुरुवात केली कामाच्या. एकही दिवस, एकही तास मी वाया घालवला नाही. गावात विचारू शकता, मी गावात कधीही स्वतः नावाला पडला नाही. माझ्या विरोधकांना सोबत घेऊन मी काम केले आणि त्याचंच यश आहे की गाव माझा आदर्श बनला. काका, सगळ्यात महत्वाचं बघतो की कुठलेही नेतृत्व घडत असताना बऱ्याच चळवळी होत असतात, काही संघर्ष होत असतो. आपला मला वाटतं सुरुवात कॉलेज जीवनापासूनच झाली, आजपर्यंत तुम्ही इथपर्यंत आला. ह्या लोक चळवळीमध्ये लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही बऱ्याच वेळेला प्रशासनाच्या विरोधात तुमचं आंदोलनं बघितलेले आहेत, प्रशासनाच्या विरोधात तुम्ही अतिशय आक्रमक आणि कडवी भूमिका घेतलेली आहेत. याच्यातून असे गुन्हे दाखल होणे वगैरे अशा प्रकार होतात. कुठं तर थोडीशी हतबलता येते का किंवा निराशा येते का? हे बघा, ग्रामपंचायतीमध्ये मी काम करत असताना गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या व्यथा, त्याची स्थिती मी जाणून घेतली. आज तालुक्यातला एखाद्या गावातला शेतकरी मायमाऊली तालुक्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी साधं रेशन कार्ड काढायचं असेल तर तिला 100, 500, 1000 रुपये द्यावे लागतात. ज्या की मोफत योजना आहेत सरकारच्या, त्या ठिकाणी पैसे देऊन त्यांना काम करावं लागतं. एखादा गुंठावर जागा, एखादा एकरभर जमीन विकून जर मुलीचं लग्न करणारी एखादी कुटुंबातली व्यक्ती जर त्या ठिकाणी व्यवहार करायला आली तर त्याला त्या ठिकाणी सरकारी खर्चापेक्षा जादा इतर खर्च म्हणून पैसे घेतले जातात. त्या ठिकाणी साधा नोंद घालायचं असेल तर तलाठी 5 आणि 10 हजार रुपये घेत असतो. त्या ठिकाणी शाळेत ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी लुटलं जातं. साधा जातीचा दाखला काढायचा असेल त्या ठिकाणी पैसे घेतले जातात. प्रत्येक गोष्ट पैसे घेतल्याशिवाय होत नाही. ही ज्यावेळी माझ्या निदर्शनास आली त्यावेळी मात्र मी ठरवलं की या मुजोर अधिकाऱ्यांच्या कानाखाली दिल्याशिवाय हे सरळ होणार नाही. आणि तोच परिणाम मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी सतत तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, महावितरण, जिथे जिथे सरकारी कार्यालय त्या ठिकाणी जात असतो. दिवसभरचा माझा प्रोग्राम असतो. एखादी पिशवी घेतलेली एखादी मायमावली दिसली, एखादा वयस्कर दिसला, एखादा तरुण हतबल झालेला दिसला, त्याला मी विचारतो, बाबा तू का आलायस, या कार्यालयात किती हलपाटी घातलीस? तो सांगतो 20-20 हलपाटी घातली, 6-6 महिने झालं
मी माझ्याशी रेशन कार्डसाठी येतोय की माझं धान्य नाही, मला जमीन नाही, गरीब आहेत त्यांना 7-7 महिने त्यांना धान्य मिळत नाही. आणि अनेक श्रीमंत कुटुंब दाखवतो ज्यांच्या दारात गाड्या, ज्यांची जमीन 10-20 एकर द्राक्ष आहेत, बंगले आहेत, असे लोक आज त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही, सरकारची योजना आहेत, त्याच्या क्षेत्रीय अधिकारी सर्वे करून ते पाहावं. परंतु त्याच गावातल्या गाव कसब्याच्या बाहेर राहणाऱ्या एखाद्या गरीबाच्या घरातलं जर त्या ठिकाणी रेशन कार्डचं धान्य मिळत नसेल आणि तो हेलपाटी घालतोय, तर तशा परिस्थितीत आपण काहीतरी यांच्यासाठी मदत केली पाहिजे म्हणून मी बऱ्याचदा तिथे जात असतो. आणि भूमी अभिलेखमध्ये एका माऊलीनं कानातली फुलं फुलं विकून त्या ठिकाणी चलन भरायला पैसे दिले. असं असताना त्या ठिकाणी पैसे घेऊन त्या पैशाचा गैरवापर करणे, थोडक्यात लाचच घेतो. लाच घेऊन भागत नव्हते, त्यांचं तोकडा भरून मावा खायचे, तिथंच पिचकाऱ्या मारून भिंती लाल केल्या होत्या, तेवढ्या भागत नव्हतं. त्या ठिकाणी दुपारी 3 नंतर तिथले काही अधिकारी कर्मचारी त्या बारमध्ये असायचे. बार म्हणून घरी पण जायचे नाहीत, दुपारी कामावर यायचे. अजून काय पैसे मिळत आहेत का, एवढा स्वैराचार वाजला होता. एवढे मस्तावलेले त्या ठिकाणचे अधिकारी काम करत होते, कुठेही न्याय मिळत नव्हता. परंतु ज्या दिवशी समोरच्या व्यक्तीनं डोळ्यात पाणी आणून मला परिस्थिती सांगितली आणि मला सहन झालं नाही, मी गेलो त्या कार्यालयात, बाबा तुम्ही यांचे पैसे घेऊन चलन भरून परत चलन भरायला पैसे मागताय. आणि त्या ठिकाणी नकाशा काढणारे 10वी नापास झालेले त्या ठिकाणी झोड कर्मचारी काम करत आहेत. त्यांनी काढलेल्या बोगस नकाशावरती सही शिक्के मारून 30 प्रत मूळ प्रत म्हणून दिली जाते. आणि त्या केलेल्या मोजणीमुळे भावात भांडणं लागली, कोर्टात केसेस चालू झाल्या. आणि त्याचाच भाग म्हणून मला सहन झालं नाही, ज्यावेळी सापडले झोड कर्मचारी त्यावेळी मी कानाखाली सरसकट दिले. त्या ठिकाणी मी मारलं, जनतेचा आवाज होता, जनतेच्या लथा होत्या. आणि माझ्यावरती गुन्हा दाखल झाला 353 दाखल झाला. 10-17 दिवस मी घरापासून दूर होतो. तिसऱ्या दिवशी मला लक्षात एवढं आलं की माझं कुटुंबापासून मी लांब राहिले. माझ्याजवळ मोबाईल आहे, माझ्या घरातील मुलं शिकतायत, आई वडील वयस्कर आहेत, आज त्यांच्या मी जवळ राहू शकत नाही, माझ्या अडचणी वाढू लागल्या. असा मी विचार करत होतो. परंतु 4-5 दिवसामध्ये आमच्या सहकार्याने आव्हान केलं, माझ्या समर्थनार्थ गुन्हे मागे घ्या म्हणून हजारो लोक रस्त्यावरती आले. आज जर एखादा राजकीय नेता जर सांगितलं एखाद्या सराई तालुक्यावरती त्यांनी पैसे दिले, पेट्रोल पैसे दिले, तरी सुद्धा ते येऊ शकत नाहीत. परंतु मी इथं नसताना केवळ माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे हे समजल्यानंतर अनेक ग्रामीण भागातील गोर गरीब माय मावरी दिव्यांग सगळे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले. शहरं बंद झाली, कडकडीत गावं बंद झाली. वर्तमानपत्रामध्ये बातम्या येऊ लागल्या, चॅनलला बातम्या आल्या, अगदी एबीपी माझा, सन टीव्ही न्यूजला, मोठ्या चॅनलला बातम्या आल्या. आणि याची दखल घेतली असावी. आणि त्या ठिकाणी न्यायालयानं 17 दिवसानंतर मला बिनशर्त जामीन दिला. आणि हे खरं यश, ही खरी ताकद, सामान्य लोकांचा आशीर्वाद हे मी त्यावेळी अनुभवला. आणि असे गुन्हे जर दाखल होत असतील तर याहीपेक्षा सरकारी अधिकारी कानाखाली मारायला, जनतेच्यावरती ज्यावेळी अन्याय होतोय त्यावेळी मी हातात आसूड घ्यायला तयार आहे. असे किती गुन्हे दाखल होते हे माझ्यासाठी भूषण असेल. काका, आपण विषय मांडत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेखाजोखा केला, म्हणजे एकूणच काही वेळा हतबलता येते असं मी म्हणलो होतं, पण तसं नव्हता. लोकांचा जो रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद मिळतो त्याचीच एनर्जी आपल्याला पुढे मिळत असते. हे आपण बघितलं, एकीकडे यशस्वी सरपंच आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेवरती आपण आंदोलन करणं किंवा एक चळवळीचा कार्यकर्ता नेता म्हणून तुम्ही पुढे आलात. बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी जरी बघत असलो तर बऱ्याच वेळेला आपली राजकीय भूमिका आम्हाला बदललेली दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे, त्यानंतर मागच्या विधानसभेला, नुकत्याच झालेल्या विधानसभेला आपण उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो उमेदवारी अर्ज नाट्यमयरित्या काढून घेतला, पुन्हा एका पक्षाच्या व्यासपीठावर तुम्ही आम्हाला दिसला. ही जरी एकी बाजू असली तरी दुसऱ्या बाजूला तुमच्या सातत्याने असे निर्णय बदलतात. थोडासा काय नेमकं प्रॉब्लेम आहे, काय असं का होतं, का लोकांनी तुमच्यावरती विश्वास? तुम्ही या ठिकाणी लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून काम करताय. यापूर्वी या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये अनेक सोयीस्करपणे समझोता एक्सप्रेस म्हणून एकत्र आलेले तुम्ही का सांगत नाही? यापूर्वी या तालुक्यामध्ये अनेकदा विरोधक एकत्र आले, तत्कालीन गृहमंत्री असतील, या जिल्ह्यातले माजी खासदार असतील, हे एकत्र आले. आणि एकत्र आल्यानंतर मी सुद्धा त्यावेळी पंचायत समितीत उभा होतो. मी त्यावेळी त्या समझोता एक्सप्रेस मधला बळी ठरलेला आहे. बरं
एवढंच नव्हे तर आज भाजप असेल, MIM असेल, त्याची युती होते. आज अनेक पक्ष जे एकमेकांच्या विरोधात बोलतात त्यांची युती होते. माझ्यासारखा गावगाड्यात काम करणारा सरपंचाला त्याला त्याची जर बाजू सोयीची लोकांच्या कामासाठी वाटत असेल, तो जर निर्णय घेतला असेल तर ह्यात काय मोठं वाटायचं काही कारण नाही. मला जे वाटतंय त्या गोष्टी मी करतोय. आणि ह्या गोष्टी करत असताना माझी बांधिलकी सामान्य लोकांची आहे, माझी बांधिलकी शेतकऱ्याची आहे, माझी बांधिलकी गाव बसवायच्या बाहेर राहणाऱ्या त्या गरिबाशी आहे. त्यामुळे मी कोण मोठा राजकीय नेता नाही. माझी हिस्ट्री जर बघितलं तर माझी शेती, माझे आई वडील, माझी मुलं, माझं कुटुंब, आणि मी आजपर्यंत काम करत असताना माझे व्यवसाय, माझे कुठले दारूचे धंदे नाहीत, माझे मटकाई धंदे नाहीत, माझे मुरमाचे धंदे नाहीत, माझे 2 नंबर धंदे नाहीत. माझ्या घरात कोण सरकारी अधिकारी नाही की बदली करा, प्रमोशन द्या. त्यामुळे माझ्या आई बापानं काय कोणाच्या पुढे जोडो उचलायला जन्माला घातलेलं नाही. सामान्य लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी मी अनेकदा माझी भूमिका बदलत आज मी सर्वसामान्याला नेतृत्व, सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. या शिवसेनेचं एकनाथभाई शिंदे साहेबांसारखं तळातून एक रिक्षावाला ते मुख्यमंत्रीपर्यंत हा जो प्रवास आहे हा मला भावला. आणि आज लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी काम करणारं जे नेतृत्व आहे आज ते माझ्यासाठी आदर्श आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला मी नाव ठेवणार नाही, परंतु मला जे नेतृत्व आवडलं, भावलं, मी आज त्यांच्यासोबत काम करतोय, त्यांचा आदर्श म्हणून काम करतोय. आणि या राज्यामध्ये महायुती सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. एकच लाडकी बहीण योजना अशी आहे की घराघरामध्ये एकनाथभाई शिंदेचा फोटो आहे. आज प्रत्येक मायमाऊली दवाखान्यात जायचं असेल, मुलीकडे जायचं असेल, कुठे यात्रेला जायचं असेल, कुठे पंढरपूरला जायचं असेल तर तिच्या कन्वटीला 100-500 रुपये असतात. आज तेच 500-1000 रुपये घेऊन आज ती पंढरपूरला जाते, देवधर्म करते. हे कुठले आहे? एकनाथभाई शिंदे लाडक्या बहिणीला दिलेली ती मदत आहे. आणि आज 1500 रुपयाची मदत उद्या 2100 रुपये कशी होईल, त्यापेक्षा जास्त कशी होईल, याचा प्रयत्न मात्र मी सामान्य शिवसैनिक म्हणून केल्याशिवाय राहणार नाही. काका, विषयाला तुम्ही थोडासा बघत दिली, तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते तुम्ही यात दिलं, असो, काय अडचण नाही. पण अजून एक मला या गोष्टीची एक खंत वाटते किंवा माझी एक शंका आहे. आमच्या तालुक्यातलं तुमचं सावर्डे गाव सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांचं ते गाव आता म्हणलं जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना तुमची एकनाथ शिंदे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, भारतीय जनता पार्टी, या सगळ्याच पक्षांची पदाधिकारी तिथंच आहेत. काय नेमकं असं गावात काय असं पोटी काय निकष आहेत तुमच्या गावाचे? सगळेच पक्ष तिथं. मी तुम्हाला थोडं सावर्डे गावच्या बाबतीत थोडा इतिहास सांगतो. तालुक्यातील एक तर तासगाव तालुका हा राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या फार सेन्सिटिव्ह आहे. इंग्रजाचा जॅक ध्वज पहिला ह्याच तासगावात उतरला. हे क्रांतिकारी तालुका आहे आणि ह्याचं बीज हे तालुक्यातील प्रत्येक गावात रोवलं गेलेलं आहे. आणि मी काम करत असताना फक्त गाव म्हणून काम करत नाही, सबंध माझा तासगाव तालुक्यासाठी चांगलं काहीतरी करावं, घडावं ह्यासाठी काम करतोय. परंतु माझ्या सावर्डे गावच्या या मातीचा गुण असा आहे की त्या ठिकाणी तांबड्या मातीतली कुस्ती स्वर्गीय भारतभूमी जुत्र्यांचा पतनाच्या माध्यमातून देशभर गेली. त्यांचा आदर्श ठेवून विष्णुपंत सावर्डेकर हे मोठे मल्ल होऊन गेले आणि त्यांचा आदर्श स्वर्गीय संभाजीराजे पाटील यांनी ठेवला. ते सुद्धा त्यांनी अनेक कुस्त्या देशाच्या बाहेर केल्या. त्यामुळे माझं गाव ह्या कुस्ती क्षेत्रातलं आहे, कुस्तीची पंढरी आहे. माझ्या गावामध्ये अनेक लेखक आहेत, कलेची पंढरी आहे. माझ्या गावामध्ये शेतीचे प्रयोग केले, नामदेव बापू माने यांच्यासारख्या एका अनेक शेती संशोधन केलं. त्या ठिकाणी सहकारमध्ये काम करणारे आमचे भावांभाव असतील, आमचे अकराबाप्पा असतील, राजकारणामध्ये सुरुवाती सरपंच आमचे उपसरपंच होते, आमचे भिमरावनाथ पाटील 28 वर्ष सरपंच होते, खरेदी विक्री संघाचे चेअरमन होते. एवढंच नव्हे तर माझ्या सावर्डे गावामध्ये धोंडराम नाना पाटलांसारखं एक निष्कलंक नेतृत्व आमदार म्हणून ह्या तालुक्याला लाभलं. आज या सगळ्याचा आदर्श घेऊन मी आज काम करत असताना मला तोच प्रश्न, एवढं का तुमच्या गावामध्ये? मातीचाच गुण आहे. अनेक पक्षाचे तिथं प्रतिनिधी आहेत, अध्यक्ष आहेत, सगळ्याच पक्षाचे आहेत बऱ्यापैकी. मी एवढं सांगतो, प्रत्येक पक्षात चांगली माणसं आहेत आणि प्रत्येक पक्षात नालायक माणसं आहेत. चांगल्या संघटन करण्याचं काम मी केलेलं आहे. जिथं चुकतंय तिथं चुकतंय म्हणण्याची हिंमत असली पाहिजे, धाडस असलं पाहिजे. त्यामुळे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत माझ्यात आहे. म्हणून मला कदाचित पक्षाने संधी दिली असावी, हा योगायोग असावा. परंतु केवळ सावर्ड्यापुरतं मर्यादित न राहता
आम्ही या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी चांगलं काहीतरी काम करावं म्हणून आम्ही सगळेच काम करतोय. मला वाटतं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक मला वाटतं साहित्य क्षेत्रातले म्हणा किंवा आता प्रशासकीय क्षेत्रातला जर उल्लेख करायचा झाला तर सावडे गावामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी जास्त आता मुलं MPSC UPSC करतायत, बरेच प्रशासकीय अधिकारी पण घडले आहेत. मला वाटतं तुमची सगळ्यात मोठी अभ्यासिका पण तिथं उभी राहते किंवा उभारते. म्हणजे फक्त राजकारण समाजकारणापुरतं मर्यादित न राहता सर्वांगीण दृष्टिकोनातून आपण सावडे गावचा विकास केलाय. आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही आता उमेदवारी लावलेलीच आहे. मतदारसंघाचा आपण थोडासा दौरा केला असेल, काय परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये? हे बघा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि जिल्हा परिषद सर्वसाधारण पुरुष ज्यावेळी मी ऐकलं त्यावेळी माझ्या अंतर्मनामध्ये अशा काहीतरी असं मला वाटलं की आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे. मी पक्ष किती बदलले, मला यश अपयश किती आलं, हा भाग आपल्या समोर आहे. परंतु आता आलेली संधी आहे, याचं सोनं करायचं. केवळ सावडे गावचा उमेदवार म्हणून नव्हे तर मुळे जर जिल्हा परिषद मतदारसंघातले कामाचा अनुशेष असेल, या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न असतील, ऊस उत्पादकांचे प्रश्न असतील, बेरोजगारी असेल, या ठिकाणची व्यसनाधीनता असेल, हे सगळे प्रश्न जर याला तडा द्यायचा असेल, याला सगळा न्याय द्यायचा असेल तर आपल्याला त्या सभागृहात जावं लागणार आहे. त्या जिल्हा परिषदेच्या पवित्र सभागृहामध्ये स्वर्गीय आबांनी नेतृत्व केलेलं आहे. त्या ठिकाणी आणि भाऊ बाबरांसारखे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. शिवाजीराव नाईक सारख्या अभ्यास व्यक्तिमत्व तिथं नेतृत्व करत होते. अशा दिग्गजांच्या पावलांनी पुनीत झालेली जिल्हा परिषद, ज्याला वैभवशाली परंपरा आहे, अशा सभागृहामध्ये जर माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला जर संधी मिळाली जायची तर त्या सभागृहाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन. त्या ठिकाणी चालणारी टक्केवारी असेल, त्या ठिकाणचे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही चांगली कामं होत आहेत, त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. कारण अनेक चांगले अधिकारी आहेत जिल्हा परिषद आपले, परंतु काही मोजर अधिकाऱ्यांमुळे जिल्हा परिषद आमची डागाळलेली आहे. त्यामुळे चांगले अधिकारी काम कसे करतील, आमच्या गावगाड्यातल्या महिलांना, शेतकऱ्यांना, तरुणांना योजनेचा लाभ कसा होईल, यासाठी माझा प्रयत्न असेल. म्हणून मी उमेदवारी घेतलेली आहे. आणि माझी उमेदवारी ही केवळ सावडेपुरती मर्यादित नाही, माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी मला एक वेगळं काम करायचं आहे, वेगळा ठसा उमटवायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी ठेवलेली आहे. नक्कीच. आता पाहिलं तर एकूण आता या मतदारसंघाची नेमकी कोणती गावं त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहेत, त्याचे काय नेमके प्रश्न आहेत, हे सगळं करत असताना तुम्ही त्या प्रश्नाच्या अनुषंगाने किंवा तुमचा एक अजेंडा किंवा तुमचं विजन नेमकं काय असणार आहे मनेराजुरी जिल्हा परिषद गट गृहीत धरून? हे बघा, या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले, लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केले. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम यशदाची अनेक ट्रेनिंग माझी झालेली आहेत. गाव अभ्यास मी कोरून केला असं म्हणणार नाही, परंतु रोज नवीन GR निघत असतात, रोज अभ्यास केला पाहिजे. मला ग्रामपंचायती किती कळली यापेक्षा ग्रामपंचायतीत येणाऱ्या लोकांचे प्रश्न मला कळलेले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तर आम्हाला द्यावी लागतात. आणि ह्या साऱ्या गोष्टी करत असताना गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राज्याच्या केंद्राच्या कल्याणकारी योजना राबवत असताना एक जिल्हा परिषद पंचायत समिती हा एक प्रवाह आहे. या प्रवाहात आता ग्रामपंचायतचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. आज मला जिल्हा परिषदमध्ये जर मला जाण्याची संधी मिळाली तर निश्चितपणानं केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत ह्या प्रभावीपणे राबवण्यासाठी मला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि या भागातले प्रश्न, एक तर MIDCचं चित्र आम्ही फक्त चित्रात पाहिलं, कुठेही धुराडं नाही. ज्या तालुक्यातून कडेगाव आणि पलूस तालुक्यात जन्म झाला, आज त्या ठिकाणी जर बघितलं तर बाजारपेठ फुललेले, दोन्ही ठिकाणी MIDC आहे. परंतु आज आमच्या तासगावमध्ये MIDC फक्त पेपरला वाचतोय. आणि मंजूर झालेली MIDC किती मोठी आहे, किती हजारो मुलांना काम मिळणार आहे, ह्याच्यासाठी आपल्याला संशोधन करावं लागेल. तिसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी मुख्य व्यवसाय हा दूध व्यवसाय आणि दुसरा द्राक्ष व्यवसाय. ज्या द्राक्ष उत्पादकांना कर्ज काढून सोनं नाणं घाण ठेवून बागा उभा केल्या, त्या बागायतदारांच्या डोळ्यात आज अश्रू उभा राहिलेला आहे. एका बाजूला व्यापारी लुटतोय, एका बाजूला हे औषध दुकानदार लुटतायत, आणि तिसरा भाग म्हणजे त्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही. आज शेतकरी जर संघटित झाला, बांधावर उभा राहून तो स्वतः मालाचा दर ठरवू शकला पाहिजे. परंतु त्याच्या शेतात पिकलेला कापूस असेल, त्याच्या शेतात पिकलेले तूर असेल, त्याच्या शेतात पिकलेला ऊस आणि द्राक्ष असतील, ह्याचा दर तो ठरवू शकत नाही. ह्याचा दर ठरवणारे वेगळे. हे चित्र बदललं पाहिजे. ह्यासाठी शेतकरी संघटित करून पुन्हा एकदा नव्यानं दूध चळवळ उभी केली पाहिजे, दूध व्यवसायाला चालना दिली पाहिजे. ह्यासाठी मला काम करायचं आहे. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषदेचा आहे, अनेक योजना आहेत. त्या योजना आजपर्यंत बगलबच्च्याच्या
काकतल्या पुढाऱ्यांच्या त्यांच्याच घरात पोहोचलेल्या आहेत. त्याला एसटीपी असू दे, त्याला पाईपलाईन असू दे, त्याला चापकटर असू दे, त्याला बैलजोडी असू दे, त्याला ट्रॅक्टर असू दे, हे सगळे जर बघितलं तर गावात गेला तर त्या ठिकाणी त्या पुढाऱ्याच्या काकत बसणाऱ्या लोकांनाच मिळालेले आहेत आणि खरा लाभार्थी आज वंचित राहिलेला आहे. सरसकट ह्या लाभ मिळवून देण्यासाठी हा माझा प्रयत्न असणार आहे. आणि दुसरा मुद्दा, मगाशी तुम्ही विषय काढला, आज माझ्या सावर्डे गावामध्ये जिल्हा परिषदेत शिकलेले अनेक पोरं आहेत की अधिकारी बनलेले आहेत. बरं. डेप्युटी कलेक्टर आहेत, अधिक PS आहेत, PI आहेत, बँकेचे अधिकारी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये MPSC माध्यमातून त्या ठिकाणी अधिकारी बनलेले आहेत. हे सगळे जिल्हा परिषदेत शिकलेले आहेत. माझं गाव हे अधिकाऱ्यांचं गाव पुढे येऊ लागलेलं आहे. बरं. माझ्या गावाचा आदर्श जिल्ह्याने घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की मराठी शाळा वाचवा अभियान चालू करायचं आहे. आज शिक्षकांना शाळाबाह्य कामं दिली जातात. आज त्यांना तांदूळ घ्या, भाजीपाला खरेदी करा बाजारात, बाकीचा सर्वे करा, मतदानाचा सर्वे करा. आज तो शिक्षक मुलांना शिकवायला सोडून आज तो बाहेरचं काम करतोय. आता नवीन GR काय तर मी वाचला परवा की आता भागातील भटकी कुत्री कुठे शोधा, त्यांना जसं बदली करा. आता या शिक्षक जो समाजामध्ये मुलांना घडवतो, जो आदर्श घटक आहे, आज त्यांना कुत्री उडवायला पाठवायला लागले. एवढंच नव्हे तर आज वाडी वस्तीच्या शाळा बंद होत आहेत, अनेक शिक्षक घरी जात आहेत आणि DED झालेली अनेक मुलं आज त्या ठिकाणी नोकऱ्या नाहीत म्हणून फिरतायत. जर मराठी शाळा सक्षम झाली, त्यांना जर शिक्षण कॉन्व्हेंटच्या मुलासारखं मिळालं, त्यांना जर सुविधा चांगल्या पद्धतीत मिळाल्या, तर त्या कोऱ्या पाट्या आमची मुलं चांगली तयार होतील, चांगली शिकतील आणि मराठी भाषेतून शिकलेल्या मुलांचं ज्ञान हे प्रचंड मोठं असतं. आज त्याचे अनुभव अनेक गावागावात लोक घेत आहेत. त्यामुळं यापुढच्या काळामध्ये शिक्षकाच्या बाबतीत धोरण असेल, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत धोरण असेल, शेतकऱ्यांची पीक पद्धत असेल, आमच्या गावगाड्यातील पाण्याची वॉटरशेड, त्याच्यावरची उपचाराची कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आज तासगाव सारखी बेदाण्याची बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ आहे. परंतु आज या ठिकाणी मोठमोठ लोक अफगाणिस्तानचा, चायनाचा बेदाणा आणून भेसळ करून आज आमचा बेदाणा विकला जातोय. हे जरी उदारीकरण जर गॅट करा झाला असेल, हे जरी खरं असलं तर नैतिकतेच्या आधारावरती ह्या व्यापार ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे. त्यामुळे मोजक्या लोकांच्या हातात गेलेली मार्केट कमिटी ह्यांनी या शेतकऱ्यांना लाभवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं कुठलाही संचालक असू दे, कोणी असू दे, त्यांनी शेतकऱ्यासाठी काम केलं पाहिजे, ही भूमिका आहे. त्यामुळं आमच्या गावात पिकणारा ऊस असेल, द्राक्ष असेल, भाजीपाला असेल, हा शेतकऱ्यांनी विकताना त्यांनी दर ठरला पाहिजे, अशी स्थिती जे निर्माण होईल त्याचवेळी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येऊ शकतोय. आणि दुसरा मुद्दा, स्वामीनाथन आयोग वाचतोय, ऐकतोय, अरे काय आयोग इम्प्लिमेंट नाही प्रत्यक्षात कुठे इम्प्लिमेंट केलाय? जर का स्वामीनाथन आयोग इम्प्लिमेंट केला तर माझ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना पुढे दाराजवळ उभा राहायची, भीक मागायची गरज पडणार नाही, कर्जमाफी द्या म्हणून सांगायची गरज पडणार नाही. ज्या दिवशी माझा शेतकरी सक्षम होईल, ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्या दारामध्ये व्यापारी उभा राहतील की मला द्राक्ष तुमचे हवे, तो उभा राहून शेतकरी सांगेल ही 2 वेळा तुला एवढा दर दे, त्या 3 वेळा तुला एवढा दर दे, ही ज्यावेळी परिस्थिती निर्माण होईल त्याच वेळी माझा बळीराजा शेतकरी हा सदन होईल, सुखी होईल. आणि ह्यासाठी मला काम करायचं आहे. नक्कीच. आज दिवसा ढवळ्यात या ठिकाणी व्यापारी येत आहेत, जॅकेट घालून येतात, मुकळे टाकून येतात UP बिहारचे, आणि माझ्या शेतकऱ्यांना जात आहेत, कोरी चेक देत आहेत बोगस, आणि माझे शेतकऱ्यांची द्राक्ष लुटली जात आहेत. आज पोलीस प्रशासन तर काय करणार, हातबल झालेला आहे. एकदा का शेतकरी निघून गेला तर कधी शेतकऱ्याला पैसे व्यापारी निघून मिळत नाही, तो कोर्टाची हेलपाटी घालतोय. ह्या सगळ्या गोष्टीवरती उपाययोजना करण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन तयार आहे. त्या युवकांच्या व्यसनमुक्तीपासून त्यांच्या हाताला काम देण्यापर्यंत माझे प्लॅन तयार आहे. सरकार आमचं आहे, माहिती सरकार आहे. उदय सामंत साहेब आज या ठिकाणी उद्योगमंत्री आहेत. अनेक उद्योग मला गावात आणायचं, या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या प्रत्येक गावात त्या महिलांना हाताला काम द्यायची माझी योजना आहे. आणि लवकरच या सरकारच्या माध्यमातून रोजगार हमी योजना असेल, उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून व्यवसाय असतील, परिवहन खात्याच्या माध्यमातून चांगल्या गाड्या आणता येतील, त्या ठिकाणी ज्या आमच्या कर्मचारी संख्या घटलेली आहे ती जास्त कशी वाढवता येईल, या सगळ्या गोष्टीचा प्लॅन माझ्या हातात आहे. आणि माझं गाव, माझा मतदारसंघ, माझा तालुका आदर्शवत करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, नशामुक्त भयमुक्त करण्यासाठी ही माझी उमेदवारी आहे. नक्कीच. काका, तुम्ही योजना सांगितल्या, तुमच्या संकल्पना सांगितल्या, विजन सांगितलं, पण ही जरी एक बाजू असली तरी राजसत्तेमध्ये सत्ता कारणाशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. आपला प्रवास बघितला तर चळवळ, आंदोलनं हे सगळं करत करत आदर्श सरपंच ते आजपर्यंतची आपली उमेदवारी बघतोय. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये जरी आपण कितीही प्रयत्न करायचे म्हटले तर शेवटी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत.
काय सांगाल त्याबद्दल? हे बघा, मला राजकीय वरदहस्त हा शब्दच खटकतोय. बर. मला सामान्य लोकांचा वरदहस्त पाहिजे नाही. ज्या दिवशी सामान्य जनता माझ्या पाठीशी उभा राहील त्या दिवशी राजकीय वरदहस्त देणारे रेड कार्पेट टाकतील की तुम्ही आमच्याकडे या. असा अनुभव अनेकांनी अनेकदा घेतलेला आहे. माझा विश्वास त्या गाव किस्वाच्या बाहेर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर आहे. मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. ते लोकांना माहीत झालेलं आहे की काम कोण काय करतंय. आज मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत दिवसभर माझा मोबाईल चालू असतो. घरी गेल्यानंतर माझा मोबाईल चालू असतो. मला ग्रामपंचायतीपासून तालुक्यात जिल्ह्यापर्यंत जिथं जिथं जातो तिथे तिथं जिल्ह्यातले लोक आलेले असतात. ज्याच्यावेळी एखाद्या कार्यालयात जातो त्यावेळी त्या माझ्यासोबत आलेल्या लोकांची कामं क्षणात होत आहेत. म्हणजे जनता व्यवहार चालू असतो जिथं जाईल. माझा जनता दरबार फिरताय. मला जनता ही मालक आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकशाहीमध्ये जनता मालक मालक असतात. असतात. आज ठोकशाही चालू आहे. आज त्या ठिकाणचे मुजोर अधिकारी शेतकऱ्याला कष्टकऱ्याला नागवत आहेत आणि जास्त प्रयत्न केला त्यांच्यावरती सरकारी कामात अर्धावून गुन्हे दाखल करतायत. बरोबर. अरे आम्ही काम करा म्हणून येतोय, काम बंद करा कुठे येतोय. आणि हा माझा अनुभव 353 सारखा गुन्हा दाखल झाला. पण मला एवढा आनंद वाटतोय म्हणजे खंत वाटत नाही. आज जे बात खंत वाटत नाही. वेळ पडली तर हाताखांटर घेऊन अनेक अधिकाऱ्याला फोडेल. पण तो जर नालायक असेल, जर लुटणारा असेल, शेतकऱ्यांना नागवणार असेल तर अन्यथा मी अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान करून हातात पुष्पगुच्छ सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांची पोर आहेत. त्यामुळं विरोधाभास व्हायची गरज नाही. अण्णा हजारेंनी कायदा हातात दिलेला आहे, RTIचा माहिती आहे. त्यामुळे प्रत्येकानं सक्षमपणे पुढे दारात जाण्यापेक्षा तुम्ही गुगलवरती जावा, सगळी माहिती मिळते. आज तरुण शिकलेला 30% जास्त आज तरुण मतदार आहे. मला त्यांना आवाहन करायचं आहे, शिकल्यासोबत तरुणांनो मिळाल्या तर बाहेर नोकऱ्या करा, अन्यथा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणाऱ्या कल्याणकारी योजना आपण गावात राबवूया. तुम्हाला गावात जर 30,000पेक्षा जास्त पैसे नाही मिळाले तर तुम्ही शहराचा रस्ता धरा. आज गावात उद्योग व्यवसाय उभे करू शकतो. माझ्या मायमाऊलींच्या हाताला काम देऊ शकतो. माझ्या तरुण बांधवांना त्या ठिकाणी नशेतून बाहेर काढण्यासाठी आपण संघटित होऊया. जोपर्यंत गावातील दारू गाव कसल्याच्या बाहेर जात नाही, येशीच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत माझा तरुण सुधारणार नाही. नक्कीच. पहिली दारूबंदी झाली पाहिजे, मटकाबंदी झाली पाहिजे, अवैध धंदे बंद झाले पाहिजे. साहेब मला या ठिकाणी नम्रपणे सांगावं असं वाटतंय, अवैध धंदे बंद झाले पाहिजे म्हणतो. कुठला धंदा बंद आहे आज मला सांगा? या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारचा कर म्हणून धंदे होत आहेत. बरं. मी आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ज्या तरुणाच्या हाताला काम नाही त्या तरुणाने ट्रॅक्टर मशीन घेऊन या. दिवसा मुरमाड दिवसा वाळू उपसायला चालू करा. या वाळूने मुरमाड कोणाची घर जळलेली नाहीत, परंतु दारू आणि मटका आणि चुके धान्याने घर पेटलेली आणि ओल्या डोळे बघितलेले आहेत. त्यामुळे सरकारला जर खरंच जर काही करायचं असेल तर ह्या मतदारसंघामध्ये, ह्या तालुक्यामध्ये, ह्या सांगली जिल्ह्यामध्ये चाललेले बोगस धंदे बंद करा. पोलीस प्रशासनाने सिंगम अधिकारी म्हणून पुढे आलं पाहिजे. या कलेक्टरने सिंगम अधिकारी म्हणून पुढे आलं पाहिजे. केवळ अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांचा फोन ऐकून त्या ठिकाणी माफ करण्यापेक्षा त्यांना सांगितलं पाहिजे की हा आपला तालुका, हा आपला जिल्हा आदर्श केला पाहिजे. अनेक आदर्शवत अधिकारी आहेत. पण जर काय जर ही पद्धत नाही बदलली, जर जे बीडमध्ये प्रकरण घडलं, आमच्या संतोष देशमुख सारख्या चांगल्या सरपंचाला त्या ठिकाणी ठेचून खून केला, भयानक प्रकरण घडलं. कुणामुळे घडलं? अरे ज्यांनी घडवलं तो आज जेलमध्ये आहे आणि त्याचा आटा कुठे आहे आता? सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी मला काय बोलायचं नाही, परंतु एक बोलतो, गावागावामध्ये आका आहेत. गावागावामध्ये त्या आकाला पोस्ट आहे, अनेक आका मागच्या आका आहेत. लाज वाटली पाहिजे. तुमच्या प्रॉपर्टी डबल टेबल झाल्या. आज सुद्धा गाव पुस्तकात काम करणारे शेतकऱ्यांचे पोरं आज शिकून सुद्धा घरात बसलेत. मी सुद्धा शिकून काम हाताळलं नाही, भटकत राहिलो. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. माझं वय निघून गेलं, गावाने मला सरपंच केलं. सरपंच झालो, जे माझ्या बाबतीत घडलं ते इतर तरुणांच्या बाबतीत घडलं नाही पाहिजे. ह्यासाठी मी कायदा मोडलेला आहे, ह्यासाठी मी केसेस घेतलेला आहे. या पुढच्या काळात सुद्धा निवडून मी येणारच आहे, सभागृहात जाणार आहे. त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असतील, सगळे टेबल या बेरोजगारासाठी ओपनला टाकणार आहे. असा कायदा करू. त्या ठिकाणी आमच्या आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, त्या ठिकाणी बांधकाम विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, या ठिकाणच्या सगळ्या योजना या सामान्य शेतकऱ्यांसाठी आहेत. 5 एकरच्या आतल्या 2 हेक्टरच्या आतले प्रचंड मोठे शेतकरी आहेत. किती लाभ मिळावा? माझं आव्हान आहे, जे मागचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन या. आणि मी ग्रामपंचायत सरपंच असताना केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन येतो. माझ्या गावात जावा, कुठल्याही कोपऱ्यात उभा राहा, प्रदीपाने काम केलं विचार. एक जण तरी मंडळीने काम केलं नाही तर मी आज राजीनामा देतो, मी आज विड्रॉ करतो. कशाला 27 तारखेला जाऊन विड्रॉ करायला पाहिजे? मी लोकांशी बांधील आहे, राजकारण शब्दाशी बांधील नाही.
जे मी भोगलंय, जे मी माझ्या बापानं भोगलंय, हे दुःख कोणाला वाटेल येऊ नये म्हणून मी निवडणूक लढवतोय. निवडून देण्याचं काम हे जनतेचं आहे. आणि सभागृहात जाईल न जाईल मला माहित नाही, फक्त रस्त्यावर मात्र प्रतिपाणी उभा असेल, हातात हंटर घेऊन प्रशासन नीट करेल, गोरगरिबावर अन्याय करा फोन काढल्याशिवाय राहणार नाही. गुन्हे घ्यायला बसलोय मी. फक्त मायबाप जनतेने तुम्हाला एवढं सांगतो, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही जर माझ्या पाठीशी उभा राहिला, हा प्रदीप पाणी पाटील तुमच्या आयुष्यभर पाठीशी उभा राहील. तुमचं दवाखान्याचं काम असू दे, तुमचं शेतीचं काम असू दे, तुमचं महसूलचं काम असू दे, तुमचं रेशन कार्डाचं काम असू दे, तुमचं तलाट्यात नोंद झाल्याचं काम असू दे, तुमची सिटी सर्व्हे असेल कुठेही काम असू दे, एक फोन करा. माझं नाव जर सांगितलं त्या ठिकाणी काम होत्या स्थिती निर्माण झालेली आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही. आज जर माझ्या गावात गेला, माझी शेती बघा, या ग्रामपंचायतीचा सरपंच झाल्यापासून माझी शेती जाऊन आजही बघा उद्ध्वस्त झालेली आहे. बरं. माझ्या बापाची पेन्शन आहे, मी छोटी मोठी कामं करतोय, माझी 2 मुलं इंजिनियर झालेली आहेत, आज त्यांच्या पायावर उभा राहिलेला आहे. छत्रपती शिवरायांना आयुष्य किती मिळालं, धर्मवीर संभाजीराजांना आयुष्य किती मिळालं, अख्खा आयुष्य त्यांनी जनतेसाठी वाहिलं. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझं इथलं पुढचं बरोबर आयुष्य मी या जनतेसाठी वाहणार आहे. माझा हातून जर कुठली चूक झाली तर माझा कान धरा, की मी जनतेला आव्हान करतो. मला एवढं सांगायचं आहे की थोडं एक्साइट होतंय. बरोबर. कारण हे भरलेलं दुःख आहे. तळागाळातून आलेलं नेतृत्व आहे, ते सगळे बघितले. प्रचंड कर्जबाजारी शेतकरी ह्याला नागावलं जात आहे. माझ्या शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी आश्वासन देऊन फक्त सगळ्याला गर्दी करून ठेवलेले आहे. मला एवढं आवाहन करायचं आहे, तुम्ही कुठल्याही पक्षाचा असा, कुठल्याही गटातटाचा असा, तुमच्या समोरचा उमेदवार तो किती लायकवान आहे, तो तुम्हाला न्याय देणार आहे का, तो तुम्हाला भविष्यात वेळ देणार आहे का, एवढं तपासा. त्याचा इतिहास तपासा, त्याचं वर्तमान तपासा आणि मग भविष्याचा वेध घ्या. मी एवढंच आवाहन करतो. आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही राज्यातली शिवसेना ही महिलांसाठी काम करते, शेतकऱ्यासाठी काम करते, तरुणासाठी काम करते. मला एवढं सांगायचं आहे की शेवटी राज्यातलं केंद्राचं सरकार असताना आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर आपण संघटित होऊया. उद्ध्वस्त झालेलं दूध व्यवसाय पुन्हा उभा करूया, उद्ध्वस्त झालेलं द्राक्ष बागायत पुन्हा उभा करूया आणि गावगाड्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारा अश्रू हे दुःखाश्रू आनंदाश्रूत रूपांतर होण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊया. जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत हे आपल्याला लुटत राहणार आहे. आजपर्यंत बाप लुटला, आजार लुटला, आता तुम्ही लुटून देऊ नका. जागे व्हा आणि सक्षम उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा, एवढं आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. धन्यवाद काका. एकूण विषय पाहिले तर तुम्ही एक आक्रमक नेतृत्व आहात, चळवळीतनं घडलात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता काय एका मला वाटतं चर्चासत्रात हे विषय न संपल्यासारखे आहेत. नक्कीच आपण ह्या विषयावरती बसू, आपण आपले विजन मांडलेत, आपण या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून काय करणार आहात, या सगळ्या गोष्टीवरती ओवापान किंवा सविस्तर अशी विस्तृत चर्चा झाली. आजच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली उमेदवारी लावलेली आहे. या रणांगणामध्ये आपण उतरलेला आहात. जनतेच्या मायबाप जनतेच्या ह्या संपूर्ण लोकन्यायालयात आपण आपली भूमिका मांडणार आहात. येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा या विषयावरती सविस्तर चर्चा करू. आता एक जाता विषय राहिला मी सांगतो. बर. मी श्रीमंत उमेदवार नाही, मी जमीनदार नाही. माझ्या बापाची फक्त पेन्शन आणि माझी छोटी मोठी कामं करून मी सुखी आहे माझ्या घरात. आणि हा सुख एवढं मिळते की मला प्रत्येक जनतेच्या प्रश्नाला तड लावण्याची संधी मिळते. त्यांच्या डोळ्यातल्या आनंदाश्रू बघून मला आनंद मिळतो. त्यामुळं मी पैसा मिळवला हपापलेला नाही. मला प्रचंड मोठे प्लॉट, मोठी संपत्ती गोळा करायची नाही. आज मी 50ची क्रॉस करली आहे. मला ह्या लोकांना न्याय देण्यासाठी, ह्या जनतेसाठी माझी उमेदवारी आहे. आपण पैशाकडे, विविध प्रलोभनाकडे दुर्लक्ष करा. आपल्या दारात येतील, त्यांना हक्क आहे या लोकशाहीमध्ये मत मागण्याचा. मी आपल्यासमोर मत मागतोय, परंतु पैशावान निवडण्यापेक्षा वेळ देणारा जनतेचा सेवक निवडा. 24 तास आपल्यासाठी मी उपलब्ध आहे, एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. माझ्या पाठीमागं कोण किती मोठा नेता आहे मला माहित नाही, पण तुमच्या समोर येणारे सगळे मोठे नेतेची उमेदवार असतील. कृपया आपण सारासार विचार करून सामान्य शेतकऱ्याच्या एका माजी सैनिकाच्या ज्यांनी खरामध्ये अनुशासन ज्यांना शिकायला मिळालं अशा एका प्रामाणिक तुमच्यासाठी सतत काम करत राहणारा, भविष्यातही तुमच्यासाठी उभा राहणारा एवढाच एक सेवक म्हणून मला स्वीकारा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद काका. बऱ्याच विषयावरती विस्तृत चर्चा झाली. ह्या विषयावरती आपण पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करू. आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण आलात, बऱ्याच विषयावरती सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्रातील
राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.